गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या कला केंद्रांचा मुद्दा हा बऱ्याचदा चर्चेत येऊन गेलाय. या कला केंद्रांच्या अवतीभोवती, कला केंद्रांच्या आतमध्ये किंवा याच्याशी संबंधित अनेक व्यक्तींची अनेक प्रकरणं आतापर्यंत घडली आहेत आणि अगदी तशाच पद्धतीचं एक प्रकरण परवा दिवशी सुद्धा समोर आलं. अहिल्यानगरमध्ये कला केंद्र आहे. या कला केंद्रामध्ये नृत्यांगना असलेल्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये एका भाजप नगरसेवकाचं सुद्धा नाव आलं, जो आता माजी नगरसेवक आहे. मात्र हे सगळं प्रकरण जर आपण बघितलं तर स्वतः आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणामध्ये ट्विट केल्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झालेलं आहे आणि या सगळ्याच प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अहिल्यानगरमध्ये आत्महत्या केलेल्या या नर्तिकेचं नाव दीपाली पाटील असं आहे. दीपाली ही मूळची कल्याणची होती. गेल्या काही वर्षांपासून ती अहिल्यानगरमध्ये राहत होती आणि त्याच ठिकाणी ती नर्तकी म्हणून तिचा डान्स परफॉर्मन्स सुद्धा करायची इथल्याच एका कला केंद्रामध्ये. या सगळ्याच्या दरम्यान तिची माजी नगरसेवक असलेल्या संदीप गायकवाड नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. गेल्या काही वर्षांपासून संदीप गायकवाड आणि दीपाली पाटील यांची जेव्हा ओळख होती, त्या दरम्यान याच संदीप गायकवाडने दीपाली पाटीलकडे लग्नासाठी तगादा लावल्याची बातमी आता समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये संदीप गायकवाडला आरोपी करण्यात आला आणि त्याला आता अटक सुद्धा करण्यात आली आहे. मात्र या सगळ्याच्या पूर्वी काय घडलं होतं हे सगळ्यात महत्वाचं होतं. मुळात परवाच्या दिवशी दीपाली पाटील जी आहे ती दुपारी 11-11:30च्या सुमारास ती जिथे तिच्या मैत्रिणींबरोबर राहायची त्या परिसरातून बाजारासाठी जाते असं म्हणून घराबाहेर पडली. मात्र अनेक तास उलटल्याच्या नंतरही तिचा फोन ती रिसीव्ह करत नव्हती. त्याचबरोबर ती कुठे आहे याविषयीची कुठलीच माहिती कळत नव्हती. त्यामुळे अखेर थोडंसं टेन्शन आल्यामुळे या सगळ्या मैत्रिणींनी जवळचं पोलीस ठाणं गाठलं, मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने या सगळ्यामधला तपासही सुरू करून घेतला. त्यावेळी हीच दीपाली घरातून बाहेर पडल्याच्या नंतर एका रिक्षात बसून गेल्याचं आढळलं होतं. सीसीटीव्ही तपास केल्याच्या नंतर पोलिसांनी या रिक्षावाल्याला सुद्धा ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्याच्या नंतर रिक्षावाल्याने जवळच असलेल्या खर्डा परिसर जो आहे अहिल्यानगर मधला, तिथे असलेल्या साई नावाच्या एका लॉजवरती तिला सोडल्याचं सांगितलं. त्यामुळे मग हे सगळेजण या लॉजमध्ये दाखल झाले. तिथे गेल्याच्या नंतर ज्या रूम मध्ये दीपाली पाटील थांबलेली होती त्या रूमचा दरवाजा आतून लॉक होता आणि अर्थात दीपाली हा दरवाजा उघडत नव्हती. त्यामुळे मग पोलिसांनी हा दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्याच्या नंतर मात्र हादरवणारं दृश्य पाहायला मिळालं, कारण दीपालीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या सगळ्या प्रकरणाच्या नंतर एकाएकी दीपालीने आत्महत्या का केली हे अनेक प्रश्न निर्माण झाले. या सगळ्याच्या नंतर दीपालीच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. ज्या फिर्यादीमध्ये पहिल्यांदाच माजी नगरसेवक असलेल्या संदीप गायकवाडचं नाव चर्चेत आलं. संदीप गायकवाड या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी त्याला करण्यात आलं. तो गेल्या काही दिवसांपासून दीपालीच्या मागे लागलेला होता, लग्नासाठी तगादा लावत होता असा उल्लेख यामध्ये आढळला आणि त्यामुळेच कुठेतरी दीपालीने आत्महत्या केली असल्याचा संशय सुद्धा पोलिसांना आला. अर्थात पोलिसांनी लगेचच संदीप गायकवाडला अटक सुद्धा केली आणि त्याच्यानंतरच आपण जर बघितलं तर हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी अनेक महत्त्वाचे पुरावे शोधण्यासाठी जेव्हा सीसीटीव्ही फुटेजेस चाळायला सुरुवात केली त्यावेळी असा संशय व्यक्त केला जातोय की ज्यावेळी दीपाली पाटील या लॉजमध्ये गेलेली होती तिच्या पाठोपाठ काही वेळाच्या नंतर त्या ठिकाणी संदीप गायकवाड सुद्धा आलेला होता. तो काही वेळ तिच्या बरोबर होता आणि त्यानंतर तो तिथून बाहेर पडला आणि मग दीपालीने आत्महत्या केली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अखेरची ही जी काही भेट झालेली होती असं सांगितलं जातं या दोघांची, त्या भेटीत नेमकं काय घडलेलं होतं? खरंच संदीप गायकवाड हा त्या लॉजवरती गेलेला होता का? तिथे त्या दोघांची भेट झाली का? भेटीत नेमकं काय झालं? आणि ही हत्या आहे की आत्महत्या आहे असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्या अनुषंगाने सध्या पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी काय प्रश्न उपस्थित केले ते सुद्धा महत्वाचं आहे. कला केंद्रामध्ये ही जी काही नृत्यांगना होती तिच्या बाबतीत जे काही घडलं त्या अनुषंगाने त्यांनी अनेक इतर प्रश्न उपस्थित केले. यामध्ये अवैध धंदे असतील किंवा स्थानिक नेत्यांचा कशा पद्धतीने त्या ठिकाणी भोंगळ कारभार सुरू आहे वगैरे या सगळ्यावरती त्यांनी भाष्य केलं. या सगळ्यात त्यांनी असंही म्हटलं की दीपाली पाटील हिला शेवटचं कोण भेटलेलं होतं, तिला कोणी त्रास देत होतं का, या सगळ्याचा पोलिसांनी तपास करावा, सीसीटीव्ही फुटेजेस चाळावे आणि त्यानंतर आरोपी कोण आहे हे सगळं निष्पन्न होईल. त्यांनी जसं ट्विट केलं तशाच पद्धतीचं पुढे सगळं घडतानाही पाहायला मिळालं. भाजप नगरसेवकाचं नाव आलं, त्याला अटक सुद्धा झाली. विशेष म्हणजे हा जो भाजपचा नगरसेवक आहे, माजी नगरसेवक आहे संदीप गायकवाड, त्याच्या पत्नीला आता उमेदवारी देण्यात आलेली होती भाजपकडून. नगर परिषदेची जी निवडणूक आता झालेली आहे
त्या निवडणुकीसाठी तिला उमेदवारी मिळालेली होती. त्यामुळे अशा पद्धतीचे जर काही गुन्हे दाखल होत असतील किंवा अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये ज्यांचं नाव येतंय त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना अशा पद्धतीने उमेदवारी देणं हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय. अर्थात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की जर संदीप गायकवाड हा विवाहित होता, त्याच्या बायकोला जर या सगळ्यामध्ये उमेदवारी मिळालेली होती, तरी सुद्धा तो एका नर्तिकीच्या मागे लग्नासाठी तगादा नेमका का लावत होता? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. त्यामुळे याच प्रश्नाच्या अवतीभोवती आता संपूर्ण पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतोय. या सगळ्या तपासातून काय काय समोर येतं, काय काय अँगल्स समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण जितकं हे प्रकरण सध्या साधं सरळ वाटतंय तसं अजिबात नसणार आहे. या प्रकरणामध्ये जसजसं पोलीस तपास करत जातील तसतसे अनेक महत्त्वाचे ट्विस्ट या सगळ्यामध्ये येतील आणि त्यानंतर नेमकं या प्रकरणात काय काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर संदीप गायकवाडला आता अटक झालेली आहे. आणखी या प्रकरणामध्ये कुणाकुणाला सहआरोपी केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे दीपाली पाटील हिने खरंच आत्महत्या केली की तिच्याबरोबर आणखी काही घडलं होतं? शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं होतं? असे अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधताना पाहायला मिळणार आहेत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.